कृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो. मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख आहे या माणसाच्या आयुष्यामध्ये. अरे जन्मालाच तुरुंगात नाही. आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते, आता अटक होतीये का काय होतंय का काय. जन्मालाच तुरुंगात आहे. बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का? आई वडिलांना सोडून जावं लागलं. ज्यांच्याकडे जाऊन राहिला थोडासा मोठा झाला, 2-5 सवंगडी भेटले, त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. राधा भेटली वृंदावनात, तिला सोडून मथुरेत जावं लागलं. जगणं सुंदर कशानं होईल असा कोणता फॉर्म्युला उपलब्ध आहे किंवा बाजारात अशी कोणती औषधं उपलब्ध आहेत? देव इतका सुंदर वागलाय ना तुमच्या माझ्यासोबत. खरं तर आनंद विकत घेता येत नाही आणि आपल्याकडचं दुःख कुणाला विकता येत नाही. जन्माला येण्याची बातमी देव 9 महिने आधी सांगतो. कोणतरी जन्माला येणार आहे, तुमचं बघा, सगळी तयारी करून ठेवा व्यवस्थित. पण जायची बातमी देव 9 मिनिट पण आधी सांगत नाही. याच्यापेक्षा काय उपकार करावेत परमेश्वरानं आपल्यावरती? की बाबा रे तू जन्माला आलाय, जाणार कधी तुझं तुला माहित नाहीये, मग जगून घे, मस्त जग, आनंदी जग. हा संकेत भगवंताने या सगळ्या संकल्पनेतनं दिलेला आहे. मरणाची बातमी जर साहेब 9 महिने आधी आली असती की तुम्ही आता जाणार आहात, तुमचा हिशोब करून घ्या, साहेब पत्र आल्याबरोबर लोक गेली असती. किती उपकार आहेत देवाचे की आपण कधी जाणार आहोत आणि सिस्टीम ठरलेली आहे. काय कमवायचंय ते कमवा, इतकं भारी सांगून टाकलंय. हा तुम्ही जन्माला आला, जगून घ्या, काय कमवायचंय ते कमवा, पण सगळं तुम्हाला इथं ठेवून जावं लागणार आहे हे भगवंतानं सांगून टाकलेलं आहे. तुम्ही आता खुर्च्यांवरती बसलेला आहात, जे उभे आहेत त्यांना वाटेल का त्याला खुर्ची भेटली, ती 1च तासभर आहे. खुर्ची घेऊन जाता येते का घरी जाताना? ते सभागृहातले बाहेर सुद्धा नाही जाऊन द्यायचे. हे माईक वरती मी तासभर बोलेल, यानंतर उद्या दुसरं कुणीतरी बोलणार आहे. या सभागृहामध्ये आतापर्यंत अनेक मैफिली झाल्या असतील. आज मी बोलतोय, उद्या दुसरं कुणीतरी बोलेल. आपण सगळे विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढीच्या हातात द्यायचं, तिकीट काढायचं, हिशोब करणारा ठरलेला आहे. ते एकटंच आहे चित्रगुप्त. त्यांनी अपॉइंटमेंट केलीच नाही परत, ते हिशोब करायला काही जास्त माणसं नाही. बरं न्यायला पण यम एकटाच आहे. देवानं रिक्रुटमेंट केलीच नाही, त्याचा विश्वासच नाही आपल्यावरती. म्हणजे यमानं जर त्याच्या हाताखाली 2-4 लोकांची रिक्रुटमेंट करायची ठरवली तर परत टीईटी घ्या, परत त्यातून सिलेक्ट झालेले काय काम करतील? समजा आपल्यासारखी यमानी जर 2-4 हाताखाली ठेवले ते कसं काम करतील? त्यानं तुला ना उद्या नेतो 50 दे. त्यानं ते हिशोबात आहे सगळं. वरती एकटाच चित्रगुप्त बसला हिशोब करायला, न्यायला ते 1 जण आहे. बरं न्यायचं कधी, काय, वशिला लावायला कोणतीही संधी नाही. किती उपकार करावेत भगवंतानं आपल्यावरती. त्यानं सांगितलं की बाबा रे, आनंद सुख या संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहेत. साधनानं जगणं सुकर होऊ शकेल, सुलभ होऊ शकेल, पण सुखी होईलच असं नाही. ज्ञानोबांनी सुखाची व्याख्या करताना सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा माऊली म्हटले की अरे सुख ही संकल्पना साधनांशी संबंधित नाहीच आहे. याचा अर्थ तुम्ही साधनं कमवू नका असं नाही. साधनांची निर्मिती करा, पण त्यानं तुमचं जगणं फक्त सुकर सुलभ होऊ शकेल. सुख ही अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याच्यासाठी आत डोकावून बघावं लागेल. आणि मग हे सुख मिळतं कुठं? ते तुमच्या माझ्या वागण्या बोलण्यावर, तुमच्या माझ्या विचारांवरती अवलंबून आहे. ते आम्हाला मिळवता येईल का? साध्या साध्या गोष्टी येतो. चांगलं बोला, चांगलं वागा, एकमेकांना सहकार्य करा, कुणाच्यासाठी तरी मदतीचा हात पुढे करा. कुणी थकलेला असेल, भागलेला असेल, त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारा. राजा मी तुझ्या सोबत आहे एवढा विश्वास द्या. या छोट्या छोट्या गोष्टीतून इतरांचं जगणं सुंदर होतं, आपोआप आपलंही जगणं सुंदर होऊन जातं. कसं सांगितलं? माऊलींनी साधं सांगितलं, गोड बोला, चांगलं बोला. आणि कसं बोलावं? माऊली म्हटले, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय गोड शब्द आहे तो. बघा ज्ञानोबांना साहेब उगच माऊली म्हटलं जात नाही. जगातला एकमेव पुरुष आहे की ज्याला गेली 750 वर्ष लोक माऊली म्हणून हाक मारतात. आणि त्याचं कारण असं आहे, ज्ञानोबा उकाराची भाषा बोलतात. उकाराची भाषा कोण बोलतं? बघा जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणत, घरी गेल्यावर आई काय म्हणते? बाळू. आई उकाराची भाषा बोलते, ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडितो अवगुणू रे भ्रमरा. अवगुण या शब्दाला माऊलींनी अवगुणू म्हणावं, याच्यापेक्षा किती छान बोलावं.
माऊली म्हणतात सांडी तो अवगुणू. अवगुण शब्दाला सुद्धा माऊली अवगुणू म्हणतात. आणि ते ज्ञानोबा सांगतात कसं बोला. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपल्याला गोड बोलायला लागतंय काय हो? गोड बोलल्याबरोबर असा मेसेज येतोय का डेबिटेड अमुक अमुक अमाऊंट? लोक गोड बोलायलाच तयार नाहीत. म्हणजे ते पेशंट चेक करायला डॉक्टर आले आणि डॉक्टर त्या पेशंटला चांगलं सांगत होते, जरा चांगलं खात जा, बाहेरचं फास्ट फूड जरा बंद कर, चांगलं चुंगलं खाण्यावर 2 पैसे खर्च कर. बायको बाहेरून पळत आली, पैसे खर्च करत नाही. मग म्हणली असं डॉक्टरच्या मढ्यावर पैसे घालावं लागतात. ते डॉक्टर बघतंय का नीट कसं बोलावं? हा कॉमन सेन्स आहे हो. फार ज्ञान मिळवलं म्हणजे जगणं सुंदर होतं असं नाही. फार मनगटात ताकद मिळवली म्हणजे जगणं सुंदर होतं असंही नाही. मनगटात ताकद असावी, ज्ञान असावं, पण या सगळ्याचा मेळ कसा घालायचा याचा एक कॉमन सेन्स लागतो. सुंदर जगायला अपेक्षित असणारा कॉमन सेन्स आपल्याकडे आहे का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे, कुणी दुसऱ्याने विचारण्यापेक्षा. ते माझा भाचा आहे, छोटा आहे. मी त्याला ते म्हटलं मामा गोष्ट सांग. मी म्हटलं ते ससा कासवाची शर्यत सुरू झाली आणि कासव पुढे निघून गेलं, ससा झोपला आणि कासव जिंकलं आणि गोष्ट वगैरे झाल्यानंतर मी त्याला विचारलं आता या गोष्टीतनं काय शिकला? म्हणला मामा मी एकच शिकलो. म्हटलं काय? म्हणला शर्यत हरली तरी चालेल, दुपारची झोप झाली पाहिजे. कसला कॉमन सेन्स आहे का काय? म्हणजे तुमच्याकडे असणारं ज्ञान, तुमच्याकडे असणारी ताकद याचा मेळ कुठे घालावा याच्यासाठी एक कॉमन सेन्स लागतो. मला वाटतं तो आपल्यात आहे का? तो आपण येणाऱ्या पिढीला त्यांच्यामध्ये तो निर्माण व्हावा याच्यासाठी आम्ही कधी त्यांच्याशी बोलतो का? संवाद साधतो का? जग त्यांना दाखवतो का? मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार व्हायला हवा. येणाऱ्या पिढीला थोडंसं मागे वळून दाखवता येईल का? त्यांना जवळ घेऊन रामकृष्ण सांगता येईल का? त्यांना ज्ञानोबा तुकोबा सांगता येतील का? शिवाजी संभाजी राजांच्या आयुष्यातला संघर्ष, त्या संघर्षातली मजा, संकटाच्या समोर छाती काढून उभं राहणं काय, हे येणाऱ्या पिढीला सांगता येईल का? जगण्यातल्या क्षणाक्षणाची मौज घेता येईल का? मजा घेता येईल का? कधीतरी संकटांना असं मिश्किलपणे सामोरं जाता येईल का? या गोष्टींवरती आपण कधी बोलणार आहोत मला सांगा. अरे मला भगवान कृष्णाचं चरित्र तर इतकं भारी वाटतं. मी आता 8 दिवस बाबा जी टॉकीजला श्रीकृष्णाच्या चरित्रावरती बोलत होतो. मी ज्यावेळेस ते वाचत होतो मी म्हटलं काय दुःख आहे या माणसाच्या आयुष्यामध्ये. अरे जन्मालाच तुरुंगात आले. आपल्याला नोटीस आली तर टेन्शन येते, आता अटक होतीये का काय होतंय का काय. ते जन्मालाच तुरुंगात आहे. बरं तुरुंगात जन्माला आल्यानंतर आई बापासोबत राहता तरी आलं का? आई वडिलांना सोडून जावं लागलं. ज्यांच्याकडे जाऊन राहिला, थोडासा मोठा झाला, 2-5 सवंगडी भेटले, त्यांना सोडून वृंदावनात जावं लागलं. राधा भेटली वृंदावनात, तिला सोडून मथुरेत जावं लागलं. मथुरा सोडून गेला तर लोक त्याला रणछोडदास म्हटले. आणि काय मिळालं व कृष्णाला त्याच्या आयुष्यामध्ये? कौरव पांडवांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर गांधारीला भेटायला गेला कृष्ण आणि गांधारी कृष्णाला म्हटली कृष्णा पांडवांना जशी गीता सांगितली, अर्जुनाला गीता सांगितली, पांडवांना धर्म समजावून सांगितला, तसाच धर्म तर माझ्या लेकरांना समजून सांगितला असता तर माझ्या कुळाचा अंत झाला नसता. का असं वागलास? गांधारी दुःख व्यक्त करते कृष्णाजवळ. आणि काय मिळालं हो कृष्णाला या सगळ्या? पांडव जिंकले, धर्मराजा झाला, तिकडं कौरव जिंकले असते तर दुर्योधन गादीवर बसला असता. कृष्णाचं काय? पण कृष्ण असं टेन्शन घेऊन बसतोय का? मला हे रणछोडदास म्हणतायत, राधा पण नाही, गोपाळ पण नाही, तरी सगळं सोडावं लागलं, मलाच नावं ठेव. कृष्ण कधी असा टेन्शन मध्ये बघितलाय का? कृष्ण आयुष्याचा उत्सव करतो. बघा एंटरटेनमेंट आणि सेलिब्रेशन हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. आपण एंटरटेनमेंटला महत्व देतो, मनोरंजनाला महत्व देतो. मस्त जायचं, तिकीट काढून पिक्चर बघायचा, शिट्टी बिट्टी मारायची, हे मनोरंजन झालं. कृष्ण असा पायावर पाय टाकून बसतो का? तुम्ही बासरी वाजवा मी ऐकतो, तुम्ही नाचा जरा मी बघतोय ना, असं करते? कृष्ण स्वतः बासरी वाजवतो, स्वतः सगळ्यांना गोळा करतो, जात धर्म पंथ सगळी पोरं एकत्र करतो, काला करून खातो कृष्ण. त्या काळामध्ये सांगतो इंद्राची पूजा बिजा करू नका रे, मी आहे, चला या गोवर्धनाची पूजा करू. हे धाडस कृष्णामध्ये आहे. आणि जगण्याचा उत्सव करून टाकतो कृष्ण. मला वाटतं हा जगण्याचा उत्सव आपल्याला करता येईल का? आपल्याला आपल्या जगण्यातल्या आपल्या आवडीनिवडी शोधता येतील का? आपल्या आनंदाच्या जागा शोधता येतील का? काय धमाल आहे कृष्णाचं चरित्र. अरे कृष्णन त्यांचे सवंगडी सगळेजण असे त्या गोपिकांचे माठ फोडायचे, दही दूध लोणी चुरून न्यायचे.
ते दही दूध लोणी चोरायचं म्हणजे काय त्याच्या घरी नव्हतं का? तो सांगत होता त्या गोपिकांना, बाबा हे फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाही, तुमच्या लेकरांना खाऊ घाला. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर भगवान कृष्ण आहे. हे तुम्ही पण खायचं असतंय, फक्त विकायचं नाही. आणि मग ते सगळ्यांकडे चोरी करायचं. आणि एक गवळण होती, ती म्हणली ते माझ्या घरी काय येत नसतंय. कृष्ण म्हणला असं आहे का, आज संध्याकाळी हिच्या घरी म्हटले. तिनं काय केलं, ती झोपताना ते लोणी सगळं वरती असं मडक्यात ठेवलेलं, त्या मडक्याला एक घंटी लावलेली आणि त्या घंटीची दुरी स्वतःच्या पायाला बांधून ठेवलेली होती. आता ते कृष्णन ते आले आणि झेप घेणार, मडक्यात हात घालणार. कृष्णानं बघितलं घंटी येतं, म्हटलं. कृष्णानं त्या घंटीकडे बघितलं आणि म्हटलं ही जर वाजली तर गवळण उठते, नंतर बदड बदड बदडते. ते घंटीला कृष्ण म्हटला, हे बघ आम्ही इथं लोणी खायला आलो, तू जर थोडी जरी वाजली ना, उद्यापासून एका मंदिरात ठेवणार नाही म्हणतो. ती घंटी म्हणली तुला काय खायचंय ते खा, काय करायचं ते काय. सगळे त्याचे जे मित्र होते, सवंगडी होते, सगळ्यांनी ते लोणी फस्त केलं बा. एक दोन घास शेवटचे उरले. कृष्ण म्हणला जरा लाजा बाळगा, मला एखादा घास ठेवा. मग ते बाकी म्हणले हा घे, शेवटचं राहिले. कृष्णाने त्या मडक्यात हात घातला, लोणी उचललं, तोंडाला घास लावला आणि घंटी वाजायला लागली ना. आतापर्यंत वाजली नाही, आता वाजायला लागली. गवळण उठली, सगळ्यांना बदडलं आणि कृष्णाला म्हणली तुला बांधून ठेवते, म्हणली थांबा. कृष्णन ते जायला निघाले. कृष्ण जाताना त्या घंटीकडे बघतो, म्हणला सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, माझ्याच वेळेस तुला काय झालं. घंटी म्हटली देवा सगळे खात होते तेव्हा वाजली नाही, पण जेव्हा देव प्रसाद घेतो ना तेव्हा जर वाजले नसते तर अख्ख्या कुळाला बट्टा लागला असता. म्हणजे माझ्या कुळाला बट्टा लागू नये म्हणून मला वाजावं लागलं. प्रथा आहे रे बाबा, देव प्रसाद खाताना वाजावं लागतंय. बघा त्यातला मतितार्थ लक्षात घ्या. निर्जीव गोष्टींना सुद्धा वाटतंय आमच्या बाप दाद्यानं जे केलं ते आम्ही चांगलं पुढे घेऊन जावं, आम्हाला का वाटत नाही. बरं आम्ही असलं केलंय काय नेमकं की जे आमच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवावं, आमच्या पुढच्या पिढ्यांनी आमचा चांगुलपणा सांगावा, आमच्याकडे बघून काहीतरी चांगला आदर्श घ्यावा, आमच्याकडे पाहून त्यांनी त्यांचं जगणं ठरवावं. असं आम्ही नेमकं काही करू शकलो का? मला वाटतं ते येणाऱ्या पिढीला सांगावं लागेल, त्यांचं जगणं समृद्ध करावं लागेल. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला. काय मित्रांच्या चुका कशा काढता येतील. कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. नाती गोती जपा, ही कधीच मिळणार नाही. तर माणूस म्हणून आपल्याला जी नाती मिळालीत ना त्याची जाण ठेवा. जग सुखी समाधानी राहील पण त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. आपण आनंदी असायला हवं, आपलं कुटुंब आनंदी असायला हवं, माझं गाव आनंदी असायला हवं, मग जग सुखी राहील, मग जग आनंदी राहील. पण आमचं कुटुंब आनंदी राहावं याच्यासाठी तरी आम्ही काही केलं का? आम्ही आमची नाती तरी जपली का? अहो कितीतरी मुलं अशी आहेत गेले कित्येक दिवस त्यांचा आणि बापाचा स्पर्श सुद्धा नाहीये, गेले कित्येक दिवस त्यांनी आईला अजून बघितलेलं सुद्धा नाहीये. ही नाती परत आहेत का? मग गेल्यानंतर ते व्हॉट्सअपला फोटो ठेवतंय मिस यू, काय उपयोग आहे का? गेल्यावर मिस यू म्हणण्यापेक्षा आताच हातात हात द्या सांगा विथ यू, आम्ही आहोत तुमच्या सोबत. आणि गेलेली माणसं परत बघता येतात का? प्रथम पुण्यस्मरण, इथून ब्रह्मदेवाला एफडी करा, आमचा गेलेला बाप 2 मिनिटासाठी पाठवा, खूप पाहुणे आलेत. परत तुम्हाला तुमचा गेलेला बाप बघायला मिळत नाही, गेलेली आई बघायला मिळत नाही, गेलेला भाऊ बघायला मिळत नाही. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? लोक म्हणतात 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. अरे सांगता कुणाला? 10 वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही. अरे तू ती गेल्यावर जाशील साडी चोळी घेऊन, तिला नाही कळत भाऊ आलाय म्हणून. एकाच आईच्या पोटी 2 जण जन्माला आले, मग इतका द्वेष का? कशासाठी? कुणीतरी मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी 2 पावलं येऊन माफी मागून टाकावी. किती सोपा हिशोब आहे. माफी मागणाऱ्याला कमीपणा वाटू नये आणि माफी देणाऱ्यालाही अहंकार वाटू नये, इतकं साधं जगणं असावं.